आता हेची जेवो सवे घेवो सिधोरी हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरचिनुतं शरण्यम् भृत्यार्त्यहं प्रणतपार भवाब्धिपोतो वन्दे महापुरुषदे चरणारविन्दम् वंसे विभूषितकरा नवनीरदाभात् एताम्बरादरुणबिम्बफलाधरोडात् पूर्णेन्दु सुन्दरमुखाधरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपीचित चोर प्रभु जय जय माखन जोर माझी वाणी तुझे वरणी बोलना 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 जेवो सवे घेवो सिधोरी हरिनामाचा खिचडी काना प्रेमे मोहिला साधने। प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती जगद्वंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा काला प्रकरणातील भगवान श्री गोपाल कृष्ण गोपाळांच्या समेत केला काना। त्या काल्याच्या बद्दल भगवान सांगतात, गोपाळांनो आपण असं जीव की ज्या जेवणाची शिदोरी जन्मात जन्मांतरात घेऊन जाते अशी शिदोरी बरोबर घेऊन जाऊ। आता हेचे जीव याचा अर्थ इतर जेवणाची व्यावृत्ती करून या ठिकाणी भगवान नामाचं भोजन करू की ज्या भोजनाची शिदोरी पुढच्या जन्मात अजून 10 जन्मात गेलो तरी ती शिदोरी आपल्या बरोबर घेऊन जाता येईल अशी सवे घेवो शिदोरी
कोणतं जीवन आहे ते हरिनामाचा खिचडी काला, ज्या भगवान नामाची लाही आणि भक्ताच्या अंतकरणातलं प्रेम दही याच्या समवेत केला, त्याला म्हणतात एकीकरण, एकत्र केला, एकाग्र झाला काला, की ज्या कायला भगवत भक्ताच्या प्रेमाचं मोहन आहे त्याला विरजन म्हणतात, असा तो केला हरिनामाचा खिचडी काला. खिचडी एका पदार्थाची नसते, दोन पदार्थाची नसते, खिचडी अनेक पदार्थाचे असते. तसं भगवान नाम, भक्ताचं प्रेम, भक्ताच्या चित्तातली एकाग्रता, त्यातली निष्कामता, अनेक गुणांनी समवेत भगवंताचं नामस्मरण केलं त्याचा काला तयार होतो. आणि असा काला तो किती रुचकर लागतो, जो खातो त्याला कळतं. महाराज म्हणतात हरिनामाचा खिचडी काला प्रेमाने सरभरीत झाला असा. आणि तो खायचा म्हणजे कसा खायचा, म्हशीसारखा नाही खायचा आबडदोबडून वर थोबड, चवी चवीने खावं. परमार्थ चवी चवीने करायचा असतो, परमार्थ पात्रतेने करायचा असतो. आबडदोबडून वर थोबड परमार्थ तसल्या माणसाची परमार्थात लायकी नसते. ती माणसं परमार्थ करू शकत नाही. ती सोंग ढोंग करणाऱ्या माणसाचा परमार्थ काही कामाचा नसतो. परमार्थात चवी चवीने करावा लागतो, संसार चवी चवीने करावा लागतो, जीवन रसरशीत जगावं लागतं. ज्या माणसाला जीवनाचा रस कळतो ती माणसं रसरशीत जीवन जगतात. ज्या माणसाला प्रपंचाचा रस कळतो ते रस भरून प्रपंच करतात. तसं ज्या माणसाला परमार्थातली चव कळते त्याच्या नामातून, पूजेतून, भजनातून, कीर्तनातून ब्रह्मरसाचाच परिपाक बाहेर येतो. महाराज म्हणतात असा भगवान नामाचा काला, चवी चवी घेऊ घास. पहिल्या चवीने निष्कामता, म्हणजे थोडक्यात पहिल्या चवीत म्हणजे पापाचं क्षालन, आणि दुसऱ्या चवीमध्ये, पहिल्या चवीमध्ये अंतकरणाची निर्मलता, त्याला काय म्हणतात म्हणजे मलदोष रहित, आणि दुसऱ्या चवीमध्ये विक्षेप दोष रहित, मल विक्षेप रहित अशा चित्तवृत्तीमध्ये भगवान नाम घेतल्याच्या नंतर जर चावून चावून चव तयार झाली तर त्या चवीतला रस होतो. त्या रसातून निष्पत्ती आनंदाची होते, आणि आनंदाची निष्पत्ती याचाच अर्थ असतो ब्रह्मरस. ब्रह्म आणि आनंद हे अंगी भाव नसतात. ब्रह्माचा आनंद हे स्वरूप असतं. म्हणून पदार्थात चव नसते, पदार्थात चव नसते, खाण्यातही चव नसते, जिभेतही चव नसते. चव पदार्थ चावून चावून चर्वण करून त्यातून एक चव निर्माण होते, आणि ती चव अंतकरण वृत्तीत असणारा चिदाभास परमात्मा, त्या परमात्म्याला ज्याची जाणीव होते, आणि मग तो आनंद निर्माण होतो, त्याला ब्रह्मरस असं म्हणतात. आणि मग हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचं सेवन करणारा, चवी चवीने भगवान नाम काला घेणारा, काला खाणारा, त्याने चवी चवीने नाम, त्याला मल रहित, विक्षेप रहित असं काल्याचं सेवन केलं तर ब्रह्मरसाची निष्पत्ती होते. आणि ब्रह्मरसाची निष्पत्ती जर झाली तर त्याला कोण नाकारेल महाराज. एखादा पदार्थ गोड झाला तर खाणारा तो पुन्हा पुन्हा मागतो. चांगला गोड चहा झाला आणि त्याला जरा बरं वाटलं तर घोटही चाटतो. ज्याला मिश असतो तो मिशा पण चाटितो. का चाटितो? तो त्याला गोड लागलं ना, गोड लागलं रसना ती पुन्हा पुन्हा मागते. ती ज्या गोष्टीची चव त्याला आवडली, पदार्थ चांगला झाला. आता आपल्या सारख्याला काय, आपल्याला हे सारखं ते सारखं. म्हशीला काय, एकाने रामायणाचं पारायण केलं, रामायण कोणाला सांगितलं, कोण नव्हतं ऐकायला, बेशरचं दुर्दैव होतं. तिने म्हशीला सांगितलं रामायण. म्हशीला रामायण सांगितलं, मात्र त्याला रामायणाची सांगाता नैवेद्य दाखवायचा. पंचपक्वान्नास ताट केलं, म्हशी पुढे ठेवलं, रामायण ठेवलं. गेलं ती अगरबत्ती आणायला, तिची अगरबत्ती घेऊन येऊ म्हशीने रामायणही खाल्लं, सगळं एका घासातही खाऊन टाकलं. आता म्हशीला काय चव आहे? आपला परमार्थ तसाच आहे. आपल्याला कशातच चव नाही. भजन नाही करायचं, धांगड दे का आरडाओरडा, पूजा करायची हा हो सगळं असं, कीर्तन करायचं म्हणजे मनाली तसं, सगळे असतात बावळीपणा. काही अंतर्मुखता नाही, काही पश्चाताप नाही, काही निर्मलता नाही, काही शास्त्र नाही, काही संतांचे विचार नाही, काय नाही. सक्त मनाली तसा मोकाटपणा करणं हा आपला परमार्थ. किती आपल्याकडे लोक पाहतात,
किती मला लोक पाहतील, किती मला माझ्याकडे लोक टक लावून पाहतील, आणि मी कसा रंगीत दिसेल, आणि कसे लोक. अरे टाळ्याच्या नादातून सगळं आयुष्य वाया चाललंय. टाळ्या घेणं म्हणजे पापाची ती गोष्ट. लोकांचं मनोरंजन कर, परमात्म्याचं मनोरंजन करावं, परमात्म्याला प्रसन्न करावं. लोकांना काय प्रसन्न करते मारक्यांना, ही कधी प्रसन्न होतील? तुमचंच मन तुम्हाला प्रसन्न करता येत नाही, आपल्याच मनावर आपला ताबा नाही. मग ह्या बेकार बोंबल्यांचे मन तुम्ही प्रसन्न काय करू शकता? ते कधी प्रसन्न होऊ शकतात नाही. पण रात्रंदिवस आटोकाट प्रयत्न, लोकांच्या टाळ्या, आणि लोकांनी म्हणायचं वा. अरे काय लोकांनी वा? आतापर्यंत प्रभू रामचंद्र तिने वा नाही म्हटलं, माऊली ज्ञानोबाला सुद्धा वा नाही म्हटलं, जिथं पोहऱ्यांना सुद्धा वा नाही म्हटलं. आपण कोण झाडती पत्नी, तुम्हाला कोण वा म्हणतंय? वा वा म्हणतात, तिकडं तोड केलं कशी देतात लोक, त्यांच्याकडून नाही लागतात. याच्यामुळे आपला परमार्थ गोड लागण्याचा आपल्याला प्रश्नच नाही. जी माणसं अंतर्मुख पश्चातापाने परमार्थ करतात त्यांना गोड लागतो. तुकाराम महाराज म्हणतात, चवी चवीने परमार्थ करा, धर्मरस निष्पत्ती होईल. आणि त्याला जर ते गोड लागलं तर तो पुन्हा 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 तेच करेल. काय? हरिनामाचा खिचडे काला, प्रेमे मोहिला साधने, अभंगाचा शब्दशार्थ सांगितला. विठाल अखंड हरिनाम सप्ताह. हरिभक्त पारायण आमचे श्री हरिभक्त पारायण हरी महाराज पालवे शास्त्री त्यांचा मोठा आग्रह होता, तुम्ही माझ्या नियोजनात कार्यक्रम तुम्ही आलं पाहिजे. आता मी झालोय म्हातारा, आणि बघ बऱ्याच वेळा सगळंच मत, पण प्रेमाच्या भाषा काही तुटत नाही. फारच आग्रह केला, काय नाही तुम्ही नुसते आले तरी चालन, 8 तास बोलले तरी चालन, 1 तास बोलले तरी चालन, आणि सगळी गोष्ट ठीक आहे. पण माणूस भूक नाही म्हणतो, पण एकदा बसलो काय हाय काय करतो का तो? म्हातारा टणकून या सदैव त्याचे सगळे सत्यज्ञानजन्य संस्कार जागृत झाल्यानंतर तो काय विचार करतो का तो? त्यामुळे आज आलो इथं, मी लवकर आलो 9 वाजता, पण तुमचं नव्हतं आटोपलं. मग आता बसले वाट पाहत. मी घड्याळच माझं मी घड्याळ नाही चालत, माझ्यावर घड्याळ चालत. हा, आयुष्यात माझ्यावर घड्याळ चाललंय. सगळी माझी दिंडी असेल, भजन असेल, माझं जीवन माझ्यावर घड्याळ चालतं. कधी मी मागे पडते मला नाही चालत. मी लवकर आलेलो आहे, त्यामुळे तुम्ही म्हणतात बाबा म्हातारा झाला उशीर आला, असं माझ्यावर काही दोष देऊ नका. चालला तुमचा हा अखंड हरिनाम सप्ताह. हरिभक्त पारायण हो, तुमच्या अध्यक्ष मोहन लबडे साहेब, त्यांच्या या अध्यक्षाखाली त्यांचं मंडळ आहे, त्यांचे मंदिर बांधलंय. आता त्यांना धन्यवाद देण्याकडे माझ्याकडे एवढे शब्दच नाही. का? याचा अर्थ मला एका शब्दात सांगायचंय, शेठ तुमच्या एवढं आम्ही सगळं आयुष्य घातलं तरी आम्हाला नाही एवढं करता आलं. तुम्ही एवढं केलं म्हणजे तुमचे, अरे एखाद्या प्रापंचिक माणसाने एवढं करणं म्हणजे आमच्यासारख्या लाज वाटण्यासारखीच कार्यक्रम आहे. त्यांनी एवढे सगळे, एवढ्या डोंगरावरती एवढे माणसं जमा करून परमार्थाला लावायचे, मित्र पांडुरंगाची प्राणप्रश्न करायची, आणि हे सगळं उभं करण्याकरता त्याला दुसरं तिसरं पैसा सत्ता काही कामाचं पडत नाही. इथं फक्त पुण्य कामाला पडतं. ज्याच्या पदरात पुण्य असेल त्याच्या हातून हे सगळे कार्यक्रम होत असतात. त्याच्याशिवाय काय करतात? परमार्थातला प्रवेश, परमार्थातलं टिकणं, परमार्थातले संस्कार, परमार्थामध्ये जे जे काही घडतं ते अनंत जन्माचे सुकृत पदरी, आणि त्याचे मुखी हरिपायथा होय. आणि म्हणून या ठिकाणी लबडे सर तुमचं कोटी कोटी धन्यवाद तुम्हाला. परमार्थ कोणी करतो, पण तुकाराम महाराज म्हणतात, वाट दावी तया पुण्या नाही पार, आणि घडवी तयाशी अर्ध पुण्य लाभे. अर्ध पुण्य लाभे. एकाने स्वतःचा परमार्थ करणे, स्वतः खाणं काय फार मोठं महत्वाचं नाही. जो हजाराला जीव घालतो तो महत्वाचा. आपण परमार्थ करण्यापेक्षा जे हजारो माणसं परमार्थाला लावलेत, हजारो माणसाला परमार्थ घेऊन परमार्थ करणं हे फार उत्तम म्हणजे उत्तमाति उत्तम. आणि त्यामुळे आता मला काय जास्त बोलता येत नाही. त्या काय होतं, एखाद्याचा पिंड राहतो, पण तेवढंच बोलते मी तेवढंच बोलतो, एवढ्याच पैसे काही जास्त नाही बोलता येत. आता ते मला बरं झालं, सुज्ञाने समजून घ्यावं.
तर जास्त बोलण्यात आपण कधी ती अपेक्षा सगळ्यात खऱ्या परमार्थाच्या माणसाने व्यासपीठातून आपली स्तुती व्हावी कधी अपेक्षा नाही करावी. त्याचं कारण नरस्तुती आणि कथेचा विकरा हे लोक दाताला घडू देऊ असे कन्यागौ करी कथेचा असा प्रकार तो असो तो भाग. आणि म्हणून तुमचा झालेला हा हरिनाम सप्त अत्यंत छान उत्तम प्रकारचा आहे. आणि माझ्याकडे कार्याची सेवा आलेली आहे. त्याकरता अभंग काला या प्रकरणातील अभंग घेतला आहे. मग तुकाराम महाराजांचा महाराज म्हणतात आता हेची जीव सगळे घेऊ शिदोरी हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. आता हेची जीव आता म्हणजे 11:30 जीव. आता हेचे जीव सगळे घेऊ शिदोरी. आता जीव म्हणजे केव्हा जीव. आता हे विशेषण वर्तमान काळातलं असतं. एक सामुग्री सिद्ध झाल्याच्या नंतर एक काम संपल्याच्या नंतर अनंतर्य वाचक असतं. आता तो ब्रह्म म्हणजे त्याचे 4-5 अर्थ आहेत पण ते कुठं सांगत बसतो तुम्हाला. अनंतर्य वाचक पूर्वीच्या काळामध्ये महिला एकत्र जेवायच्या गावामध्ये खेडेगावामध्ये. पण तुम्ही चल ना जेवायला नको माझे भांडे राहिले चल ना जेवायला नको माझं धुणं राहिलं. मग सगळं धुणं भांडे झाले लोकांचे डबे दिले सगळं का वेणी फणी सगळं झालं. आता सर्व झालं आता जेवायला काय हरकत. हे काम संपलं की दुसऱ्या संपल्याच्या नंतर आता शब्द येतो आता जेवायला काय हरकत नाही. जास्त विस्तार करायचा नाही. परमार्थामध्ये तुकाराम महाराज म्हणतात या ठिकाणी आता हेची जीव आता म्हणजे केव्हा जीव आणि कोणतं जेवण जीव. जसं भगवान सांगतात गोपाळांना आता हेचे जेवण सगळे घेऊ शिदोरी. हा काय व्यावहारिक अर्थ नाही. व्यावहारिक अर्थ जर सांगितला भगवान गोपाळ कृष्ण म्हणजे दही भाताची शिदोरी घ्या चला वृंदावनात जाऊन जेवण करू तर हे खालचा अर्थच लागत नाही. हा अर्थ आध्यात्मिक अर्थ आहे. जेवण जीव याचा अर्थ दही भाताची शिदोरी नाही. ब्रह्मरस काय चवी चवी घेऊ ब्रह्मरस आवडी हरिनामाचा खिचडी काला हे सगळे पद लागणारच नाहीत. आणि नुसता व्यावहारिक दही भाता करता तुकाराम आज कशाला अभंगले येतील. आणि म्हणून इथं आध्यात्मिक अर्थ आहे. महाराज म्हणतात आता जीव याचा अर्थ जेवण ते काय आणि आता म्हणजे काय. जेवणाकरता पात्र काय जेवणारा कोण पाहिजे आणि जेवण काय पाहिजे. विठाल विठाल व्यावहारिक जेवण जेवत असताना पहिला जेवणारा करता लागतो. दुसरी गोष्ट त्याला पात्र लागतं. तिसरी गोष्ट त्यात पक्वानं लागतं. आणि मग त्याला इंद्रिय लागतात ना तर भोजन होईल. पात्र असून चालत नाही त्यात पक्वानं पाहिजे. नुसते पक्वान असून चालत नाही त्याला खाणारा पाहिजे. नुसता खाणारा असून चालतो का नाही त्याला इंद्रिय पाहिजे ना. तर हातच नसेल त्याच्यावर टकाटका पाहून काय करेल तो काय नाही. सगळी सामुग्री लागते. पात्र पाहिजे पक्वान्न पाहिजे खाणारा पाहिजे धडधाकट पाहिजे. हा काही म्हटलं का नको साखर. लोक एवढे फॅडी झालेत आता शिकलेले माणसाने पार लोकांनी आउटच करून टाकली. साखर 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 नको मीठ नको आमक नको मिरची नको. अरे हे नाही खायचं ते नाही खायचं ते नाही. न खाऊन मरण्यापेक्षा खाऊन मरा का तुम्हाला काय मरायचंच आहे का तुम्हाला. खाऊन मरा का त्याला न खायचं न खायचीच यादी जास्त. त्याचे फॅडी बनलेत माणसं. हे नाही खायचं ते नाही खायचं. जोपर्यंत त्रास होत नाही तो सण आणायचं. आमसारखं म्हातारा जरूर पाहत मी तर काहीच नाही विचार करीत. म्हणजे मला काय रोग नाही म्हणत जाऊ द्या. जेवणारा पाहिजे. तसं इथं पारमार्थिक जेवण जेवण्याकरता पहिला नरदेह पाहिजे. नरदेह असल्याशिवाय हरिनामाचा काला जेवण करता येणार नाही. नरदेहाशिवाय दुसरं काय परमार्थच करता येत नाही ना. पहिला नरदेह पाहिजे. दुसरे त्याला इंद्रिय पाहिजे. नरदेह मिळाला इंद्रिय मिळाले मग जेवण करता येतं का नाही. त्याला आयुष्य पाहिजे. पण आयुष्यात जमत का. अनेकांना नरदेह मिळाले त्यांना इंद्रिय पण मिळाले त्यांना आयुष्य पण मिळालं. वडा झाडासारखं 100 वर्ष जगली. मग केलं का हरिनामाचं जेवण नाही केलं मग का अनंत जन्मातल्या पूर्व पुण्याने परमार्थाचा मार्ग मिळाला पाहिजे. विठाल 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 सांगतात. आपल्याला पहिली गोष्ट आता
म्हणजे नरदेह प्राप्त झाल्याच्या नंतर नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवची होईल म्हणते ते होते तरी का चित्तेन धरावे. हा नरदेह प्राप्त झाला तो केवळ हरिनामाचा काला सेवन करण्याकरिताच झाला. या देहाशिवाय दुसऱ्या देहात हरिनामाचा काला घेता येत नाही. कोणता किती उत्तम देह असला, पशु पक्ष्यातला मोरासारखा सुंदर असला आणि देवासारखा इंद्रदेकासारखा देवांचा असला, ना पशुचा ना पक्षाचा ना देवाचा ना राक्षसांचा, याचा त्या देहाचा काही उपयोगच होत नाही. देह मिळाला पाहिजे तो नरदेहच मिळाला पाहिजे आणि नरदेह मिळाला पाहिजे. याच देहात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तैसे येण्याचे शरीर येणे झाले आणि किंबहुना येर झाले चिरापडे. याच शरीराने तुम्हाला भगवान नामाचं सेवन करता येतं. तुकाराम महाराज म्हणतात याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही देवे धीरा देह भजन गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. भगवंताने हा देह केवळ भगवन नामस्मरण करण्याकरता दिलेला आहे. याच देहामध्ये जसं काल्याचं सेवन करता येतं म्हणजे या देहात दुर्लभता असते, या देहात असाधारणता असते, या देहात पुनर्असंभवता असते आणि या देहाचे वॉचमॅन म्हणून क्षणिकत्व दिलेलं आहे. लक्षात आलं का तुमच्या? हा की दुर्लभ माणूस दुर्लभता आहे की नाही आहे, पण असाधारणता आहे की नाही. असाधारण याचा अर्थ असाधारणता एकच कारण एका कार्याला उपयोगी असतं त्याला असाधारण कारण असं म्हणतात. साधारण कारण साखर ही साखर काय काय करते सगळी करते, लाडू पेढे शिरा काय अजून 100 काम करते. आणि चहाची पत्ती काय काय करते, थोडी शिरात चालते का, भाजीत चालते का, थोडी कशात चालते, मग तंबाखू सारखी खायला चालते का. चहाची पत्ती काय करते, काय करते महाराज, काय करते, चहा लय पाठ आहे तुमच्या. चहा नाही करीत, फक्त चहाच करते. जगात तिचा दुसरा काहीही उपयोग नाही. चहा करता चहाची पत्ती असाधारण कारण. नेत्र काय करतो, रूपच पाहतो का शब्द ऐकतो. म्हणजे रूपाच्या बाबतीमध्ये नेत्र काय आहे म्हणजे असाधारणत्व आहे. शब्दाच्या बाबतीत श्रोत्र काय आहे असाधारणत्व आहे. बरोबर आहे.
गंधाच्या बाबतीत घ्राण काय असाधारण, रसाच्या बाबतीत रसलिंग असाधारणत्व. हे इतके कट्टर आहेत महाराज. राम 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 4 बोटाचाच अंतर आहे. कधी हे कधी याचं काम नाही करत, हे कधी याचं काम नाही करत. भयंकर कट्टर. एक वचनी एक बाणी रामासाठी. एक वचनी एक बाणी. ते कधी कोणाचं काम नाही करीत. त्याला म्हणतात असाधारण. म्हणजे रूपाचा सुजाणू डोळा नेत्र हे फक्त रूपच पाहतात. रूपाचंच कारण आहे श्रोत्र शब्द. आणि घ्राण हे फक्त गंध, रसन हे फक्त रस, आणि त्वग हे फक्त स्पर्श. त्याला असाधारण कारण म्हणतात. तशी या नरदेहामध्ये असाधारणता असते. असाधारणता म्हणजे याच देहाने मोक्ष होतो, याच देहाने, आणि मोक्ष मिळतो तो याच देहाला. देवाच्या नाही, दानवाच्या नाही, आणि पशु पक्ष्याच्याही नाही. आणि म्हणून या तैसे येण्याचे शरीर याला म्हणतात असाधारणता. देहात असाधारणता आहे की नाही? असाधारणता आहे. दुर्लभता आहे की नाही? सहज मिळतो का तो? मोठं पात्याचं प्रवचन गरज नाही, सगळे शुद्ध श्रुत आहे असं मी समजतो. दुर्लभता आहे, असाधारणता आहे. आणि मग काय मग दुर्लभ मिळाला बा आता, पण असाधारण आहे. बसला पाय बसून नाही मलशेल भडव्या कधी फोटानं बाजून भरून एका मिनिटात तुझा बार होईल. मग त्याच्यावर त्याला वाचवेल म्हणतात. क्षणिकत्व भरोसाच नाही त्याचा. म्हणजे जरी दुर्लभ असलं, जरी असाधारण असलं, तरी सुद्धा त्याचा क्षणाचा भरोसा नाही. क्षणभंगूर नाही भरोसा. क्षणिकत्व त्याच्यावर वाचवीन ठेवलं. लवकर कर, पटकन कर, नाही तर म्हणून जाशील. आणि हे म्हणजे बघता मेलं तर पुढच्या जन्मात पाहू. काही पुनर्असंभवता त्याचे प्रमाण वगैरे दृष्टांत सांगूनचा वेळ नाही घेतली. नरदेहामध्ये ही तर दुर्लभता आहे, असाधारणता आहे, आणि क्षणिकत्व आहे, आणि पुनर्असंभवता आहे. इतकं नरदेहाचं महत्व आहे. तरी महाराज म्हणतात देवाने दिला, भाग्याने मिळाला, सहजासहजी मिळत नाही. पण तरी मग आपण टंगलं का? मग काय होईल? ते मिळतं का? मिळाला मग सगळी गोष्ट आपल्या मग सुंदर दे, सोन्यासारखा दे, आपण वापरतो का त्याचा? नाही वापरत. परमार्था का दाढ ही जेवढी घोटून घोटून करतो तेवढा जप घोटून घोटून करतो का? खरं सांगा, करतो का? तेवढं नाही करेल. आणि तुम्ही काय, मी तर प्रकृती पिंड आहे, निसर्ग आहे, वातावरण आहे. प्रत्येकाची तीच गोष्ट आहे. भाजीची चव एवढी बारीक निरीक पाहतो. थंड झाली, गार झाली, गरम झाली, 2 बायकोला शिवाय, 2 आईला शिवाय, याला अक्कल नसते, पण 2 दुसऱ्या शिवाय देऊन मोकळा होतो. मी त्यातलाच आहे म्हणा. सर असं का होतं? प्रपंचातल्या एवढ्या बारीक निरीक गोष्टी आपण चौकशी करतो, पण परमार्थातल्या बारीक निरीक आपण पाहतो का? पूजेतलं बारकावे घेतो, जपातले बारकावे घेतो, तपातले बारकावे शोध घेतो, सरळातले बारकावे शोध घेतो, अभंगातले बारकावे शोध घेतो? नाही शोधित. कधी नाही शोधित. का? त्वया झाला पाटाबाधिकेचा. आपल्या इंद्रियाची चौकशी करत असताना बायको शोधून शोधून करतो, अन्न शोधून शोधून खातो, पैसा काय काय करतो त्याचं त्याला पत्ता नाही. एवढं सगळं शोधून शोधून त्वया झाला फाटा बाधिकेचा. बाधिकेचाच फाटा आहे. केवढा रस. एखाद्याकडे डोळे वाचू वाचू पाहतो, बारीक पाहतो, वाकडा काय पाहतो त्याच्यात? पाहतो तरी काय त्याच्यात पाहतो? तुम्हाला सांगितलं इकडे व्यासपीठाकडे पाहायचं नाही, तिकडे कोणी पाहायचं नाही, कीर्तन झालं इकडे जायचं, पाहायचं नाही म्हटलं बारीक डोळा करून पाहणार पण जाणार. काय रस आहे तुला त्याच्यात? काय रस आहे तुला? याला म्हणतो या झाला फाटाबाधिकेचा. आपल्याला रूपात केवढा रस आहे महाराज. ऐकण्यात लोकांची निंदा ऐकत. तुम्हाला माहित का ती आमची पोरगी पळून कोणाची तुला करायचं काय? जाऊ दे कोणाची. त्याच्यात किती रस आहे. अभंगाचा काय अर्थ सांगितला, किती मुद्दे सांगितले, कुठं चूक झाली, कुठं त्याच्यात नाही रस महाराज आम्हाला. एकाची निंदा ऐकायचा फार रस आहे. किती रस रसित आहेत काय ना आमचे, पण कशाला? आमचे डोळे किती रस रसित आहेत, पण कशाला? आमची जीभ किती रस रसित आहे, पण कशाला? नामाचा रस घेता नाही घेत, श्रवणाचा रस घेतो नाही घेत. तो या झाला फाटाबाधिकेचा. तुमच्याकडे नाही, आमच्याकडे होतं ते पूर्वीच्या काळामध्ये. आता ते आमच्याकडे गेलं. ते कदाचित तुम्ही ऐकून असाल, घाटावरची काही माणसं असली तर भुरडा असतो, तो कोळी ज्वारी असते आणि ते भुरडा खायचा असतो चोळून. पाहिजे तुम्हाला? चोळून भुरडा खायचा असतो तो. पाहिला असं ऐकलं असं कोकणातल्या माणसाला माहित असेल. आणि मग आमच्याकडे ते मोठी शेटजी भटजी असे ते हुरड्याच्या पार्ट्या राहायच्या. शेतकरी लोक बोलायचे त्यांना हुरडा खायला. मग ज्या दिवशी हुरड्याची पार्टी असली का, मग त्या दिवशी मग ते त्यांना जेवण पण असायचं. मागे लोक म्हणजे का शेत लोक, त्याला ते गोळे रोटी वरून भात वगैरे त्यांचं असं जेवण असतं ते. मग एका श्रीमंतांनी असा शेतकरी होता, त्यांनी जे ते हुरड्याची पार्टी ठेवली, गोळे रोटीचं जेवण ठेवलं.
तो भात आमकं तमकं हुरडा खायचं म्हणलं का मग ती चटणी, काळी चटणी, जवसा चटणी, शेंगदाणे चटणी, आहोरी चटणी, गोड, त्याला दही, ते भानगड श्रीमंती थाट. जेव्हा जेवायला केशवचंद आले, गोपीचंद आले, गोपटचंद आले, उपटचंद आले, माधवचंद आले, सगळे चंद एका चंद एका शेट लोक म्हणजे 2-2 क्विंटलची माणसं आले. हा आले लागले हुरडा खायला. ते आपल्यासारखं त्यांना भोड्याच नाही चालत, ते थोडासा निवर पाहिजे. वा छान आहे, छान आहे. जेव्हा खाय हुरडा खाय चटणी, खाय हुरडा खाय चटणी. जेव्हा अर्जंट कॉल पोट गडगड केलं, आता रानात काय संडास थोडेच त्या काळात ते केशवचंदनी कानात जाणू तुरंत तांबे घेतात, पळ 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 गेला वाड्याला पळ. इकडं हुरडा खाय झाला, पंगत बसली, गोळे रोटे वाढले, वरण वाढला, भात वाढला, ते तुपास तांबेकडे केशवचंद तुपास तांबे घेऊन गेला तिकडं. केशवचंद चुकून आला, कानात जाणू गुतून तो म्हणलं, हे अरे तिकडं तुपास तांबे कुठे घेऊन गेला? ते म्हणलं काय झालं, कुठे गेला? ते म्हणलं संडासला. अरे भले मासा तो तुपाचा तांबे, तो नासा का? तरी म्हणलं इकडचं पाणी एवढं चिकट करून येऊ म्हणलं. तुपाचा तांबे कशाला आणला? भोजना तुपाचा तांबे कशा करता? भोजना करताना वापरला कशा करता? तो या झाला फाटा. आता याच्यापेक्षा जास्त नको. मग असं आहे आपलं जीवन, कशात रस घेतं आपण. लोकांची गोष्ट सोडा, आमच्या सांगणाऱ्यांचे काय हाल आहेत, आमच्या सांगणाऱ्याचे काय हाल आहेत. अरे कीर्तनकार माणसं धाब्यावर जातात, त्या हॉटेलमध्ये जाऊन चवी जेवतात, म्हणजे डोकंच बंद पडतंय. हे काय माणसं आहेत, काय यांच्या वाणीचा प्रभाव होत असेल, काय यांच्या वाणीत पावित्र्य आहे. आणि काय तुम्ही समाजाला बोध करणार आहे? तुम्हाला गंधाची लाज वाटते, तुम्हाला धोत्राची लाज वाटते, तुमच्या खाण्याची चव नाही. कशी तुमच्या वाणीत कसे तुमच्या शब्दाचा परिणाम समाजावर काय होईल? समाजाने काय म्हणून तुमचे शब्द वापरावेत, समाजाने काय म्हणून तुमचा ऐकवा मारा. त्याला तो या झाला फाटा सांगणाऱ्याचा. यांना उताळालंय कीर्तन करायला, एक नाही असे खंडीचे पेंड एकूण इकडून आले, तिची मायला कधी अभ्यास नाही, कधी श्लोक पाठ नाही, आकाशातून पडले का काही कटायला तयार नाही. अभ्यास करा, व्याकरणाचा अभ्यास करा, वेदांताचा अभ्यास करा, श्रेष्ठांच्या पुढे बसा, घासा. अरे काहीच फुकट मिळत नाही. तुमच्या काय बापान ठेवलं काय? हे कसं काय फुकट मिळेल? भले माणसं 10-10, 12-12 वर्ष घासावी लागते, मग पुढं तरी सिद्धांत कळतो, मग पुढं तरी थोडं फार कळतं. व्याकरण अभ्यास करा, वेदांताचा अभ्यास करा, भक्तिशास्त्राचा अभ्यास करा, 1000-2000 ओव्या पाठ करा, 1000-2000 अभंग पाठ करा, खूप वाऱ्या करा, खूप पारायण करा, चांगलं तप करा, नामाचा अनुष्ठान करा, आणि मग कीर्तनात योग्य कीर्तन करा. मग पाहून या ग्रंथ. अरे मग त्याला गोडवा येतो. तो कसं काय? कोणी पण त्यांचा बेचाराच काय दोष? तुम्ही महामूर्ख, त्यांचा काय दोष? कोण लहान उभं करायचं त्याला टाळ्या द्यायच्या. समाजाच्या एवढा मूर्ख बनला, त्यांना बेचारांना काय दोष देत? चल जाऊ द्या. तो या झाला फाटा बाधिकेचा. मग तुकाराम महाराज म्हणतात, या नरद्याने भगवान नामाच्या काल्याचं सेवन करता येतं. नरदेह मिळाला, माझा सेवन करता येतं का? नाही. अनेकांना नरदेह मिळतो. आला पांगळा होऊन जाल मला, करतो का वारी? नाही करता येत. आला मोका होऊन जाल मला, आता पाहिजे का नामस्मरण? नाही करणार. आला आंधळा होऊन जाल मला, आता भगवंताची मूर्ती पाहिजे का? नाही. हातच नसले, खोळा आला, वाजूल का टाळे? नाही. याच्या करता देहाबरोबर ही सामुग्री मिळावी लागते. भगवान नामाच्या काल्याचं सेवन करण्याकरता तुकाराम महाराज म्हणतात, हे मुखी तुझे वर्णी गुणनाम, हेची मज प्रेम दे देवा, डोळे भरून या पाहिन तुझे मुख, हेची तुझ सुख दे देवा, कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती, हे मज विश्रांती दे देवा, वाहे रंगी टाळी नाचे न उदास, हे दे हातास तुका म्हणे माझा सकळ देह भाव. सगळ्या इंद्रियांचा महाराज म्हणतात, घे घे माझी वाचे, गोड नाम
गोड नाम विठो माझे तुम्ही गोडे तुम्ही गोडे नारे जाऊ द्या विषय. संपूर्ण इंद्रिय जर मिळाले तर या देहाचा उपयोग होतो. तुकाराम महाराज म्हणतात दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन हे सोडा पुढचं त्याला जेने तू जोडसी. जेने म्हणजे कोण आहे? इंद्रियाने. इंद्रिय नसतील तर नारायण काय तुम्हाला जोडता येणार? देह मिळून करतो काय? भरपूर सुंदर मिळाला त्याचा काय उपयोग होतो? मिळून न मिळून ज्यांना मिळाला जर त्यांना इंद्रियच नसतील तर देहाचा उपयोग नाही. आणि इंद्रिय मिळाली भोकरासारखे डोळे मिळाले, सफरचंदासारखे गाल मिळाले, केळीच्या खांबासारख्या मांड्या मिळाल्या, कापसासारखं पोट, आधुनीसारखं नाक मिळालं. काही मोठे श्रीमंत माणसं असतात पुण्यवान हाय गडबम चित्तगडबम सगळं चांगलं राहतं. देह मिळाला, इंद्रिय मिळाले, सगळं मिळालं. पण अरे काही पोटातच मरून बाहेर येतात, काही मेल जन्मल्याबरोबर ती मरतात, काही 6 महिन्यांनी मरतात, काही वर्षांनी मरतात, काही 12 वर्षांनी मरतात. आपल्याला पांडुरंगाने आतापर्यंत जिवंत ठेवलं म्हणून तर टाळ वाजून भजन करता येते का नाही? हा देह मिळाला नुसता देह मिळून चालतं का नाही? इंद्रिय मिळाले पाहिजे. आणि इंद्रिय जरी मिळाले आयुष्य नको का मिळायला? आयुष्य जर नाही मिळत तर काय उपयोग घेतात? मग सुंदर आहे, सर्व इंद्रिय सज्ज आहे, देह चांगला आहे, झाला मेला, 6 महिन्याचा मेला, वर्षांनी मेला, 5 वर्षात मेला, काय उपयोग झाला? व्यर्थ गेलं, काही उपयोग नाही झाला. देह मिळाला. तुकाराम म्हणतात भरवे झाले राजीवरी नाही पडलो मृत्यूचे आहारी वाचून आलो येतवरी मग उरले ते हरी तुम्हा समर्पण. तुकाराम महाराज म्हणतात दिलया काळे अवकाश दिलया काळे अवकाश दिलया काळे अवकाश दिलया काळे पावले
नाही पडिलो मृत्यूचे आहारी. केवढे भाग्यवान आहेत आपण महाराज. नरदेह मिळाला, इंद्रिय मिळाले, इंद्रिय मिळून नाही बरवे झाले आजीवन परी नाही पडिलो मृत्यूचे आहारी. आणि वाचून आलो येतवरी तरी आता तरी जागे होय. आता तरी जागा हो भल्या माणसा. आता तरी उरलेलं अरे काहीतरी 20 उरले, कोणाचे 10 उरले, कोणाचे 25 उरले. प्रपंचाला काही माप असतं. करता म्हणजे किती करता. शास्त्र सांगतं मुलगा झाला, मुलगा शिकला, त्याचं लग्न झालं, प्रपंचाची जबाबदारी संपते. हे नातू त्याच्यात मरत येत, त्याच्यात अजून दुकानच काढतय, प्लॉटच घेतय, अमुकच करतय, इथे बांधितय, तिथे उरवर बांधून घेतो का. मुंगळा हे का काही गोळा तरी कशाला करतो. फुटाना भाजन भाडव्यात वजा सटाना होईल एका दिवसात. करतो काय त्याला. लोकांचं नाही, परमार्थ करणाऱ्या माणसाचं जास्त केलं करले डोकं फिरत. सामान्य माणसाचा विषय त्यांना कळतच नाही. ते आज्ञानीच असतात, ते त्याच्याच करता जन्माले असतात. अरे तुम्हाला सगळं कळतंय तरी तुम्ही गोळा करताय म्हणल्यानंतर डोकं बंद नाही, चिड नाहीत का तुम्ही. परमार्थ करता रोज ज्ञानेश्वरी महाराजांच्या ओव्या अभंग वाचताय तुम्ही, आणि तरी तुम्ही तेच करताय. काही करतात माणसं. कशा काय सांगलं तुम्हाला. आता तरी जागा हो, आता तरी पश्चाताप होऊ दे. कीर्तन वाजलं तर पश्चाताप देवा. अरे माझ्या बायकोचा मी कधी वापर नाही केला तुझ्या करता, माझ्या पोराचा कधी वापर नाही केला, माझ्या संपत्तीचा कधी अरे या मूर्तीने कधी 5 वारे नाही केला देवा, कधी पांडुरंग दर्शन नियमन नाही. असा पश्चाताप होतोय का आपल्याला. उरले ते हरी तुम्हाला समर्पण नाही होत ना, नाही होत ना. परमार्थ भार थोडा असतो. पश्चाताप येणं शुद्धता. पश्चाताप लाल तवा तापला का 1 मिनिटातच भाकर भाजते. तवाच नाही तर आपला 100 भाकरी तुटली, उलटली, फेकून दिली, पुन्हा घातला, 100 वेळा टाकते, तुटणारच येते. तवा चांगला तापला काय 1 मिनिटात भाकर भाजते. पश्चाताप येणं शुद्धता. असं अनुताप तीर्थे नहाला, नाहून माझा आत्मा आला. परमार्थ माणसाने पश्चातापाने करावं. आणि म्हणून उरलंय ना आता पांडुरंगा, तुम्हाला एवढं आयुष्य मला आतापर्यंत जीवन ठेवलं. माझ्यावर जबाबदारी होती प्रपंचाची, बायका मुलाची, सगळे प्रपंचाची, बंधू भावाची, आई वडिलाची, सगळी माझी जबाबदारी. झालं माझं सगळं. आई वडिलाची व्यवस्था केली, भावांची केली, मुलगा लग्न झालं, त्याला मुलगा झाला, प्रपंच झालं, सगळं झालं. आता तरी होय जागा. कोण तसं होत नाही. उरले ते हरी तुम्हाला समजतो. पुढे का गेला या काळ्या अवकाश, काही भरोसा नाही. संध्याकाळी झोपल्यानंतर सकाळी उठू याचा काही भरोसा नाही. हे आपल्याला कळतंय, हे आपल्याला कळतंय. कंबर बांधू वर हात कर्पूर आपणच सांगतो, पण आपला नेमका वेळेला डोळा लागतो. का लागतो हे मला काही कळत. नेमका वेळेला डोळा लागतो. जाऊ द्या. महाराज म्हणतात देह दिला, इंद्रिय दिली, आयुष्य दिलं, दिलाया काळे अवकाश, नाही पावले आयुष्य नाश, कार्याकारण उरले शेष. गेले ते आता गेलं ते जाऊ दे, सोडून दे. पण आता तरी हरिनामाच्या कार्याचं सेवन कर. देह मिळाला, इंद्रिय मिळाले, आणि आता आयुष्य पण मिळालं. एवढं भागत का नाही. नाही भागत. काही करंटी माणसं एवढी जन्माला आलेत महाराज. तीर्थाच्या काठवर राहतात पण कधी स्नान नाही करीत. काही मंदिराच्या शेजारी राहतात पण कधी मंदिरात डोकत नाहीत. आणि तशीच माणसं असतात शेजारी भजन चालत त्याला शिवाय देत, आम्हाला झोप उडते आमची. बरं जाऊ द्या, तुम्ही त्याच्यात का झोपाय करतात जन्माला. मारा झोपा त्याच्या आयला. काय झोपेचे पोते बांधायचे, बांधा झोपा काय करायचं. म्हणजे परमार्थ त्याच्या वाटेल मी सांगत नाही. माणसांचा परमार्थ बंद पडतो त्याला पाप म्हणतात. माणसं परमार्थात का प्रवेश करीत नाही. पाप काय कामाळ घालीत नाही. तो काय माणूसच तो कामा पापाचा पडदा आड येतो. कीर्तनाला येतच नाही. आला तो ऐकतो का नाही ऐकत. तो का येतच नाही. पाप आला तरी आला. भगवान रामकृष्ण हरी म्हटलं का लागला डोळा त्याला. का झोपेच्या रूपाने पापच येतं, ते त्याला पापच म्हणतात. आला ऐकत नाही. ऐकलं लक्षात ठेवतो का नाही लक्षात ठेवतो. विचार पुढे गेलं तर कीर्तनाला कसं काय लयचा बात असतं. म्हणजे आवडूच ते तुकडे असं का. कोणता अभंग होता. हा अभंग कोणता होता. तुका म्हणे म्हणतो. येतच नाही. पाप आला तर ऐकतच नाही. पाप ऐकलं तर लक्षात राहत नाही. पाप सगळ्या गोष्टी पापाचे पडदे पुढे येतात.
येत नाही, परमार्थ आला तर टिकत नाही, टिकला तर संस्कारी टिकत नाही. परमार्थ थोडा करा, थोडे परी निरे आविडते घ्यावे खरी, न घ्यायला बरा. पांधड्याचा परमार्थ करू नका, काय उपयोग व्हायचा नाही. लोकांना दाखवण्याकरता करू नका, अंतर्मुख होऊन करा, निष्काम भावनेने करा. देवाच्या चाडे आळवावे देवा. अरे गेलं जग कुच्चे खात, कोणाच्या मकलाशा करता आणि कोणाच्या प्रसन्न करता परमार्थ केला तर तुमचा परमार्थ नाही, तुम्हीच वाया गेली, तुम्हीच वाया गेली. काय ह्या मार्क्यांची तुम्ही मन धरता आणि कोणाला खुश कर? पांडुरंगाला खुश करावं, पांडुरंगाला खुश करावं, साधू संतांना खुश करावं. शास्त्राच्या महाराज या कत्तस्ती पायी मला भरी भरी लोक सोडून गेले. मी सगळं गेला उडत. माझा असं आहे, या पद्धतीने परमार्थ कर. तो विद्यार्थी असो, माझ्या आयुष्यात कधी कोणाची ताकद मला कधी फोन करायची, हालो सुद्धा नाही माहिती मला कोणी. तिकडे कोणाकडे पलीकडे संपर्क तू करतो का मला कधी फोन? नाही. देवाशी पसंत करतो का? याला 12 वर्ष शिकवले, भटाच्या चड्ड्या धुवून तरी घेऊ फोन नाही करीत. बाकीचं काय असे शेकडे नाही. कारण का जाऊ द्या कसं आरोग्य माझ्या तोंडा पुढे का? परमार्थ आपल्या पत्रे बाण. साधू संत त्यांच्या उपाशी राहिले, 3 दिवस त्याच्या चुली पेटत नव्हतं. पाहुण्या ग्रंथ काय महाराज म्हणतात, पाहुण्या झाडे वरवडून या पाहला. भगवान सगळं आपलं प्रावध आपल्याला देतं ना. अडचण काय तुम्हाला? काहीही करा. आता काय कीर्तन नको सांगतात एक वाक्य, काहीही करा, तुमच्या प्रारब्धातलं धन तेवढंच मिळतं आणि तुमच्या प्रारब्धातला मान तेवढाच मिळतो. तो दुनिया उभी कर व्यासपीठ. सत्कार करण्याकरता आपल्याच पैशाचा हार आणला. दादासाहेब आले, आमके आले, तमके आले, सगळं आता माझ्या बाबाला हाताला हार घालायचा. तेवढे जंगले शास्त्री आले, महाराजांनी घालायचा हार. हे गेलो बघ. प्रारब्धातच नव्हतं. एवढं मोठं तलाव असला आणि तुमचा घट एवढा असला, त्याच्यात एवढंच पाणी येईल कमी, आणि एवढा असला तर एवढंच पाणी येईल कमी. तलाव केवढा, त्याला काय जगत काय तो नाही. तुमच्या प्रारब्धाचा घट जेवढा तेवढंच धन येतं भोगायला आणि तेवढाच मान मिळतो भोगायला. संपत. जाऊ द्या. कशाला सांगितलं होतं तुम्हाला? काय घेणे काय काय सांगायला तासभर बसायचं काय? कशाला सांगत होते? आयुष्य उरलं लोकांच्या कुशीत घालण्यापेक्षा भगवंताच्या पश्चातापात. नाही, हे सांगत होतो, पापाचा पडदा आपल्याला परमार्थात प्रवेश करू देत नाही. देह मिळाला, इंद्रिय मिळाली, आयुष्य मिळालं, पण पुढे पाप नाही ना. पाप नाही घेऊ देत महाराज. ज्ञानेश्वर महाराज, लाचा वदे मन आवरे ना, वाचा वदे परी करणे कठीण, इंद्रियाधीन झालो देवा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या ठिकाणी, करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे, सदैव सौभाग्य तोचे हरिरंग. तुगा मने नाड पाप ठाके परमार्थात प्रवेश मिळत नाही. आणि म्हणून सगळं जरी मिळालं तर त्या पुण्य. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामग्री. आणि पुढे तरी बापाची घेरपेच आहे का? परमार्थ काय? परमार्थ कोण करतो रे? बाई करते का पुरुष करतो? श्रीमंत करतो, गरीब करतो, शिकलेला करतो का अडाणी? परमार्थ कोणाचा? श्रीमंताचा का गरीबाचा? बाईचा का पुरुषाचा? अडाण्याचा का शिकलेलाचा? अरे परमार्थ कोणाचाच नाही. परमार्थ पुण्यवानाचा. पुण्यवान कोणी असेल? एखादी साधी बाई असेल, एखादा गरीब पुरुष आहे, कोण सांगा, कोण जाणे कोणाकडे उभा. ज्याच्या पदरात पुण्याची पुंजी असते महाराज, तो परमार्थ त्याला बांधलं तरी राहतो. परमार्थ करता पुण्य घेऊन करंट्या माणसाला परमार्थ नाही करता येत. करंटे कपाळ, मग अनंत जन्माचे सुकृत पदरी. तसे शेठ लोक असतात, हॅलो एक फोन केला का 10,000 ट्रका माल खरेदी करतात की. आता मी कोणाला फोन केला, छटक साखर देईल का मला? कोणी काय देणार नाही. सफेद कपडे खिशे मोकळे काय बोंब झाले तुमच्याकडे? शेतकडे पैसा आहे ह्या का फोन मध्ये. तसं ज्याच्याकडे पुण्याची पुंजी असते
कीर्तन करतो, पारायण करतो, वारी करतो, नामस्मरण करतो, काय जे जे काही करतो त्याच्या पदरात कथा कीर्तन करतो, अनंत जन्मातल्या पुण्याची पुंजी त्याच्याकडे असल्यामुळे त्याला परमार्थाचा मार्ग मिळतो, त्याला हरिनामाच्या कार्याचं जीवन जेवता येत असतो. 1 नाही 100 प्रमाणे, पण जास्त लांबायचं नाही, मला संपवतो. असो मुद्दा असा आहे महाराज, आता हेचे जीव म्हणजे नरदेह मिळाल्याच्या नंतर, त्याला इंद्रिय मिळाल्याच्या नंतर आणि आयुष्य मिळाल्याच्या नंतर आणि पुढे परमार्थाचा मार्ग मिळाल्याच्या नंतर उत्तम गुरु भेटावं, पुण्याने उत्तम त्याला संप्रदाय मिळावं, उत्तम प्रकारच्या या सगळ्या गोष्टी, सगळ्यात माणसं या संप्रदायाशिवाय काही अवदसा आठवतात, कोण काय काढील भरोसाच नाही त्याचा. मग आता जन्मजित माणसं त्यांना हे का कडू वाटतात मला काय कळत. तुकाराम महाराज का कडू वाटतात, ज्ञानेश्वर महाराज का कडू वाटतात, पांडुरंग का कडू वाटतो, आळंदी पंढरी का कडू वाटते, संप्रदाय त्यांना का नको वाटतो, दुसरंच का शोधतात. म्हणलंय त्याच्यात फक्त एकच तुमचं पाप आडवं, त्याच्यात दुसरं काय. अरे तुम्ही एवढे श्रीमंत, तुमच्या आईला एवढं दूध आहे, तुम्ही पिऊन खाली वाहून चाललंय भल्या माणसो. भिकाऱ्यासारखं का लोकांच्या काशेत तोड घालून हुमण्यात येतात, त्यांना घेणं नाही. भिकारी तोटच येते, भिकारीच येते. काहीतरी भीक मागण्या करतात ते वारकडे भीक मागतात का? नाही दिलं तर ठोक करतात. नाही पांडुरंगाला धडक सांगितलं तुकाराम महाराजांनी, जरी तू भितोशी पांडुरंगा आम्ही मागो आयशे तुझं पाशे नाही, जरी तो भितोशी पांडुरंगा रिद्धी सिद्धी तुझे मुख्य भांडवल घेतो खोल आम्हा भक्ती पुढे. अजिबात नको पृथ्वी तळ राज्य मत मिने घे नेने हेही पद आणि रामकृष्ण वाचे गोविंदन हाच छंद तुझ्या पंथे. हजारो प्रमाणे आपल्याला फक्त जाऊ दे एक वाक्य सांग, या भूतलावरती फक्त वारकरी एवढा असा सापड, कोणताही भक्त असा असू शकत नाही ते वसवसलेलं तोंड घेऊन त्या देवाकडे गेले. बायको दे, पोरग दे, पैसा दे, मान दे, वस 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 वस. संप्रदायात ती गोष्ट नाही. काय मग गुण गायना आवडी याची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती. अरे वारकरी मोक्षाला ठोकवतो तर ह्या धनमानाची गोष्ट काय, नसलं त्या नरकाची गोष्ट. न लगे मुक्ती आणि धन संपदा. मग नलगे मुक्ती धन संपदा पुढे काय, संत संगती सदा गुण गायना आवड. संपदा मुद्दा असा आहे, भगवान नामाचं सेवन करण्याकरता परमार्थाचा मार्ग मिळणं आणि मग त्याला तो भगवान नामाचा काला सेवन करते. तुकाराम महाराजांना आता हेचे जीव याचा अर्थ इतर जेवणाची व्यावृत्ती केली. हेची यांनी हे इतर जेवणाची व्यावृत्ती करून हेचे जीव म्हणजे कोणता जीव, प्रत्येकाचं जीवन वेगळं असतं. देवाचं जेवण वेगळं असतं, दैत्याचं जेवण वेगळं असतं, पशूंचं जेवण वेगळं, पक्ष्यांचं जेवण वेगळं, माणसांचं जेवण वेगळं, तरुणाचं वेगळं, म्हाताऱ्याचं वेगळं, मुलाचं वेगळं, प्रत्येकाचं वेगळं वेगळं जेवण असतं. याची सगळ्याची व्यावृत्ती करायची. देवांचं जीवन असतं यज्ञामध्ये अग्निच्या मुखात दिली आहुती, हे देवांचं भोजन असतं. ऋषीमुनींचं फलाहार हे भोजन असतं, दैत्यांचं रक्तमांस हे भोजन असतं आणि पशूंचं चारा गवत हे भोजन असतं, पक्ष्यांचं दाना बिना काही भोजन असतं. बरोबर का नाही. लहान मुलाचं जिलबी हे भोजन आहे का, लहान मुलाचं वेगळं, मातीचं दूध भोजन असतं, तरुणाचं सगळ्यांचं वेगळं वेगळं भोजन असतं. जाऊ देते इथची व्यावृत्ती. पण आपण जे खातो ते भोजन, त्याचे तुकाराम महाराज होते, हे जेवण करायचं का आता नाही. ज्याची शिदोरी घेता येईल. एका बाईचं आपल्या पतीवरती खूप प्रेम होतं आणि दुर्दैवाने तिला सोडून तो चालला. आता ती म्हणली चाललेत मालक तुम्ही चाललेत, आता उद्या काय खाता, जाता जाता एक दिवसाचा डबा तरी घेऊन जा. मग त्याने एक डबा आणला चपाती, एक डबा आणला भात, एक डबा आणला वरण, मग चटण्या भाज्या, एवढे डबे त्याच्या मढ्याजवळ ठेवले. एवढं तरी जात तर घेऊन जाता येईल का नाही. मग कोणत्या जेवणाची शिदोरी घेऊन जाता येते, कोणत्या जेवणाची शिदोरी जे जेवण जन्मजन्मांतरात आणि लोकांतरात नेता येतं त्याला पुण्याची शिदोरी म्हणतात. दुसरी
जाता येत नाही. या जन्मात याच देहामध्ये या देहात या लोकात असणार जीवन ते जाता येत नाही. ते फक्त पुण्य ही शिदोरी घेऊन जाता येत. पुण्य कशाने होतं? हरिमुखे म्हणा, हरिमुखे भगवान नामाने पुण्य होतं, त्याला पुण्याची म्हणतात. चालावे तयाशी पाहिजे शिदोरी आणि दुःख त्याग करी असत्य ते. जो चालतो त्याला शिदोरीच बरोबर घेऊन जावे लागते. आणि म्हणून आपल्याला शिदोरी बरोबर घ्यायची. पण कशाची? नामदेव महाराज म्हणतात विष्णुदास नामा उभा केशवद्वारी. आणि प्रेमाची शिदोरी मागत असे. प्रेम पुण्य ही शिदोरी घेऊन जाता येते. एतम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षीणे पुण्यमर्त्य लोकम विशंते एवं त्रैधर्म गतंका. अरे भल्या माणसांनी गवई ते थोडस बी घटक माझा अख्ख बिघडत आहे. गतंकाम कामाला बनते. जर पुण्य घेऊन जाता येत नाही तर इंद्रादी गेले म्हणजे पुण्य घेऊनच गेले. लोकांतरात गेले, देशांतरात गेले करे, जन्मांतरात गेले करे. तर मग त्या पुण्याची पावती 100 प्रमाणे पुण्य घेऊन म्हणजे इतर घेऊन जाते. पुण्य घेऊन जाता येतं ना. आणि त्यामुळे तुम्हाला सांगतात आता हेच जीव सगळे घेऊ शिदोरी. कोणती शिदोरी? हरिनामाची शिदोरी घेता येते. आणि ती शिदोरी घ्यायची म्हणजे कशी शिदोरी घ्यायची? कोणती शिदोरी घ्यायची? आणि संत जेवले ते जेवण करायचं, कोणतं नाही. मग संत जे जेवले ते जेवण करायचं आणि ती शिदोरी घ्यायची. संतांचे भोजन अमृताचे पान आणि करीते कीर्तन सर्व काळ. भोजन अमृताचे पान करीते भोजन भोजन अमृताचे पान आणि करीती कीर्तन सर्व काळ हे भोजन करायचे. आणि या भोजनाचं होतं पुण्य, नामाचं होतं पुण्य. आणि पुण्याची शिदोरी जन्माजन्मांतरात आणि लोकांतरात किती दिवस कुठपर्यंत ती तुम्हाला सोडून जात नाही. झाले संतांचे पंगती आणि बरले भोजन निगोते. करू भजन धनी घेऊ नारायण. आजीचे हे भोजन रामकृष्ण नारायण. तुकाराम महाराज म्हणतात हे भोजन संतांच्या संगतीमध्ये मिळतं, दुसरीकडे मिळत नाही. महाराज म्हणतात सकाळ संत समागमे एखादे परी भावे त्यांचे द्वारे स्वामी. तेथे राम नाम होईल श्रवण. घडेल भोजन उचिष्टाचे असं भोजन करावं, अशी सामुग्री घ्यावी म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आता हेचे जीव सगळे घेऊ शिदोरी. कोणती? महाराज अभंगाच्या दुसऱ्या चंगात हरिनामाचा खिचडी काला. हरिनामाचा खिचडी काला. हरिनामाचा खिचडी काला. हरिनामाचा खिचडी प्रेम मोहिला साधने. प्रेम साधन हरिनामाचा खिचडी काला. हरिनामाचा खिचडी काला.
भगवन नाम हे लाही, अंतकरणातलं भक्ताच्या अंतकरणातलं प्रेम हे तेही, आणि याचा होतो काला. काला एकाचा होत नाही, काला दोघाचा होतो. दोन भिन्न न राहता एकीकरण होणं, एक जीव होणं त्याला म्हणतात काला. काला हा आपल्या संप्रदायामध्ये काही शब्द असे आहेत ज्याचा अर्थ करता येत नाही, ज्याचा अर्थ कळत नाही. सगळा संप्रदायाचा अर्थ एका वाक्यात गोवलेला आहे. ते माझ्या दृष्टीने 3 शब्द आहेत. पहिला शब्द आहे शेव, दुसरा शब्द आहे प्रेम, आणि तिसरा संप्रदायापुरता शब्द आहे काला. सगळी वारकरी संप्रदायाची संस्कृती याच्यात साठलेली असते. काला शब्द अत्यंत व्यापक आहे. या संप्रदायाची सुरुवात काल्यापासून होते, या संप्रदायाचा विस्तार काल्यामध्ये होतो, आणि या संप्रदायाचा शेवट काल्यामध्ये असतो. काला म्हणजे सदाचार, काला म्हणजे भगवत भक्ती, आणि काला म्हणजे ब्रह्मज्ञान. सदाचार याचा अर्थ काल्यापासून सुरुवात, याचा अर्थ ज्ञानेश्वरी पाठ केली, गाथा पाठ केला, भजन चांगलं केलं, कीर्तन म्हणजे परमार्थाला सुरुवात झाली असं काही समजायचं काही कारण नाही. तुम्ही ते नाटक म्हणूनही करू शकता, व्यवसाय म्हणूनही करू शकता, त्याचं महत्व नाही. तुमच्या जीवनातला दुराचार ज्या दिवशी पूर्ण बंद झाला आणि सदाचाराच्या मार्गावर आला, त्या दिवशी तुमच्या परमार्थाला आरंभ झाला. त्या दिवशी त्यात तुमचं हे असेल तर मग दुधात साखर, तो काय विशेष नाही तो. आणि म्हणून त्याला काला म्हणजे सदाचार. कडके सोडलेल्या मोठा आजीचा दही काला गोमटा, घ्या रे दही भात, आम्हा देतो पंढरीनाथ. याला आचार हे काय म्हणतात, व्यावहारिक सदाचाराचा काला आहे. आणि भक्तीचा काला, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमी मोहिला जाधने. काल्यात या संप्रदायाचा विस्तार, प्रेमात संप्रदायाचा, हरिनामाचा काळ म्हणजे प्रेम, भक्ती म्हणजे प्रेम. प्रेमात सगळ्या परमार्थाचा विस्तार आहे, जीवनाचा विस्तार आहे, प्रपंचाचा प्रेमाने विस्तार होतो माणसाजवळचा. आणि म्हणून या संप्रदायाचा प्रेम आणि भक्तीनेच विस्तार झाला. सुरुवात कार्याने सदाचाराने होते आणि विस्तार भक्तीने होतो. आणि शेवट तुका म्हणे कोठे किव, काय तुका म्हणे कैशी किव, आणि कोठे जीव तुका म्हणे काला, कोठे कोठे आभेद. जीव ब्रह्माचं ऐक्य त्याला म्हणतात काला. जीव ब्रह्माची एकता, वाच्यार्थाचा त्या लक्षार्थाचं एकीकरण होतं. त्या कालामध्ये त्याला जीव ब्रह्माचा काला, मुख्य काला, ज्ञानाचा काला. भक्तीमध्ये हरिनाम आणि हरिनामाची लाही आणि अंतकरणातलं प्रेमाचं दही याचं एकीकरण याला म्हणतात भक्तीचा काला. आणि सदाचाराच्या बाबतीमध्ये ज्या काळात सदाचार आणि सत्कर्म विधियुक्त होतं, त्या काळात त्याचं एकीकरण होतं, त्याला म्हणतात काला. असा काला हा फार व्यापक असतो. तशी सेवा हा शब्द फार व्यापक आहे. ऋग्वेदापासून हरिपाठ, कोणत्या ग्रंथात सेवा आला नाही असं नाही. अनेक ढंगाने, अनेक अंगाने, अनेक रूपाने सेवा शब्दासारखं व्यापकत्व, गंभीरत्व, सेवा शब्द एवढी उंची कोणत्याही ग्रंथात कोणत्याही शब्दात नाही. इतकं सेवा शब्दाची व्यापकता आहे. कोणत्याही रूपाने, कोणत्याही अंगाने, कोणत्याही ढंगाने एवढी सेवा शब्द सगळे ग्रंथ त्यात अंतर्भूत आहेत. सगळ्या संप्रदायात अंतर्भूत. पूजा सेवाच आहे, भजन सेवाच आहे, चिंतन सेवाच आहे, मनन सेवाच आहे, दान सेवाच आहे. जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पे. सगळं सेवाचं प्रेम आहे. ज्या शब्दाचा अर्थ आतापर्यंत कोणालाही करता येत नाही. सगळं एक पद असतं, पदाला एक वाच्य असतं, पद एक वाच्य असतं. प्रेम पद आहे, वाच्य काय पुढे काय सांगता येते. सेवा पद आहे, वाच्य काय पुढे काय सांगता येते. काही सांगताच येत नाही अर्थ. प्रेम नव्हे सांगता बोलता, त्याचा शब्दाचा सगळ्यांनी कानून हात ठेवले. प्रेमाचा ग्रामाला सांगता येत म्हणते. मग साखरेतली गोडी, साखरेतली गोडी काय असते. साखरेत गोडी असते का साखरेत गोडी असते का साखरेची गोडी असते. काय असते. साखरेची गोडी म्हणली तर चुकत आणि साखरेत गोडी म्हणली तर चुकत. मग साखर म्हणजे गोड. आता किती श्रम मिळाले, 100 पाणलेले साखर गोड, साखर गोड. कळण का तुम्हाला. साखर कशी म्हणजे गोड. गोड म्हणजे काय, गोड मार
मग साखर गोड ही खावी लागेल आणि सगळावी लागेल तेव्हा गोडी कळते. समजलं ना? तसं प्रेम काय आहे ते अनुभवावं लागतं, त्यावेळी कळतं. आणि सेवा शब्दाचा अर्थ काय तो प्रत्यक्ष अंगभूत अनुभवावा लागतो, तेव्हा सेवा शब्दाचा अर्थ कळतो. आणि काला शब्दाचा अर्थ वाटते समृद्ध घासावी लागते 40-50 वर्ष, तेव्हा काला शब्दाचा अर्थ कळतो. विठाल विठाल हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधने, असा हा काला अत्यंत व्यापक आहे. चवी चवी घेऊ घास, चवी चवीने काला खावा. म्हणजे याचा अर्थ मी सांगितलं आधी, परमार्थात पदार्थात चव नसते, जिंभेत चव नसते आणि चावण्यात चव नसते. चव कशात असते हो? त्याला म्हणतात चरवेती चवी. म्हणजे ज्या चावून 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 चव तयार होते. पण आपल्या बाप जन्मी चावायचा कधी अभ्यास केला नाही. जेवायला बसला का चिम्या बसतो, गोम्या बसतो, ठमी आली गुरणी आली, असा हसतो, असा बोलतो, जेवतो. तोंडात घास घातला का तर कोण भेटते एकला आपलं कधी गिळतो आपल्या लक्षातच नाही. मोबाईल फोन काय फोनवर बोलेल, कोण संग बोलेल. शास्त्र सांगतंय 32 वेळा ही कमी आहे. अनुभव घ्या. नुसता कोरडा भात खा, नुसती कोरडी पोळी खा आणि फक्त 40-42 वेळेस डोळे झाकून मोठा घास घ्यायचा, एवढा तोंडात तोबरा कोंबायचा आणि डोळे झाकून घ्यायचं ना, असं बारीक चावायचं. जेवण जेवायचं नाही, जेवण प्यायचं. त्यांना कोणला पित्ताचा आणि पोटाचा त्रास असेल ना, प्रयोग करून पहा. नुसती कोरडी भाकर खा, कोरडी चपाती खा, इतकं बारीक चावा रेंदा होईपर्यंत, आणि मग तुम्हाला चव कळेल. ह्या पदार्थात चव असते, मग चव कळेल. चावलंय का तुम्ही कधी? आम्हाला शिकवलंच नाही तर माहिती. चावलंच नाही तर चव कुठून येईल? मग चावून चावून काय होते? चव निर्माण होते. मग चवीत आनंद आहे का? चव म्हणजे आनंद आहे का? नाही. पदार्थ म्हणजे आनंद आहे का? नाही. चव म्हणजे चावणं म्हणजे आनंद आहे का? नाही. चावणं तर क्रिया आहे, पदार्थ तर जड आहे. पदार्थातही आनंद नाही, चावणी क्रियेतही आनंद नाही, आणि चवीत. आणि चव ही आनंदाचं प्रयोजक असते. आनंद असतो त्या चवीत असणारा परमात्मा. तितकं बारीक तुम्हाला कसं सांगू, ज्यावेळी त्या वृत्तीचा आणि चवीचा संबंध येतो, मग त्या वृत्तीमध्ये असणारा चिदाभास, त्यात आनंदाचा आविर्भाव होऊन वा 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 फार वांग गोड झालं हो मावशी, स्वयंपाक फार छान झाला, तेव्हा म्हणतो चावून त्याला आनंद झाल्यानंतर. आता मला खरं सांगा, पदार्थात आनंद आहे का? जीवेत आनंद आहे का? नाही. चावण्यात आनंद आहे का? नाही. चवीत आनंद आहे का? नाही. आनंद कुठे? परमात्म्याचा आहे. मग जेव्हा चावून चावून त्या वृत्तीशी संबंध होतो, तेव्हा त्या आनंदाचा आविर्भाव होतो. आणि मग तुम्हाला त्या म्हणतात चवी चवी घेऊ घास. चावून चावून चव झाल्यानंतर त्या रसात निष्पत्ती होते. रस निष्पत्तीमध्ये आनंद असतो. उदाहरण हे संपलं. भगवान नामाचा परमार्थाचा तसंच त्या काळात मलरहित विक्षेपरहित ज्या काळामध्ये चित्तवृत्तीने एकाग्र वृत्तीने भगवंताचं नामस्मरण तुम्ही चवून चावून चावून चर्वण करून करून करून, मग कधी चावायचं किती चावायचं याला काही गणित नाही. याला शास्त्र काय अवधी सांगत नाही. किती जेवायचं? पावशेर जेवायचं का अर्धा तास जेवायचं? जेवायचं काय अवधी? किलो रे का वेळ रे? कसे? अरे वेळ रे नाही, किलो रे नाही. जेवणाची अवधी काय? पोट भरेपर्यंत जेवायचं. बरोबर आहे का नाही? मग तसंच ब्रह्मनिष्पत्ती, ब्रह्मरसाची निष्पत्ती होईपर्यंत चावायचं. दुसरं काय ते? किती चावायचं आणि किती दिवस चावायचं हे काय नाही. ब्रह्मरसाची निष्पत्ती होईपर्यंत चावायचं, एवढं त्याचा अर्थ आहे. आणि इतकं चावलं मग तर गोडी तर येणारच. आजही तुम्ही साधे पदार्थ खा, खूप चावून चावून बारीक आतोंडात जर चावलं तर त्याच्यामध्ये निश्चित चव तयार होते. आणि चव तयार झाली का गोड लागते. आणि गोड झालं का नंतर तुम्ही ते आणि जास्त महाग लागते. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे गोड लागे, तुका म्हणे गोड लागे, तुका म्हणे गोड
हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने बॅटरी डाऊन होत आली. आता ते सांगावं तर लागलं. घोटाळा झाला. कीर्तन बंद केले. मी नाही खात, मी नाही त्यातली कडी घालातली. असं झाले माझं. असंच झाले. काय तरुण होतो, चांगली कुस्ती करीत होतो, त्यावेळी मला कोणी ताक मला घ्यायची. नको बाबा ते नको त्यांचं काम कर. आणि आता म्हातारा झालं तर इतके लोक घेऊन द्यायची माग लागलीत. आता चल जाऊ द्या. तुका म्हणे गोड लागे. गोड काय असतो? काय असतं जगात? काय गोड आहे का? गोड आहे का? गोड आहे का? नाही 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 नाही. जगात काही गोड असू शकतं का? जगात काही गोड असू शकत नाही. जगात काही कडू आहे का? नाही. कडू आणि गोड वस्तूमध्ये असतं का वृत्तीमध्ये असतं? कशात असतं? गोड हा गोड हे वस्तूत आहे का वृत्तीत आहे? गोड कसा आहे? गोड. ऊस कसा आहे? लिंबाचा पाला कसा आहे? उंटाला विचार बरं. उंटाला विचार लिंबाचा पाला कसा आहे? हा. आणि एखाद्याला मधुमेह झाला त्याला विचारा गुळ कसा आहे? गुळ गोड आहे का? गुळ गोड नाही. तुम्ही ठरवता गुळ गोड आहे. गुळात गोडी नाही. वस्तूत गोडी नसते. सुंदरता ही वस्तूत असते का वृत्तीत असते? सुंदरता वृत्तीनिष्ठ आहे का वस्तुनिष्ठ आहे? आज सुंदरता वृत्तीनिष्ठ आहे. हे तसं जगतामध्ये काही खरं आहे का? अजिबात नाही. मग काही खोटं आहे का? नाही. तुम्ही ज्याला खरं म्हणता दुसरा त्याला खोटं म्हणतो. तुम्ही ज्याला खोटं म्हणता दुसरा त्याला खरं म्हणतो. खरं खोटं सापेक्ष. तसं वर पाखायला गोड आणि कडू हे सापेक्ष भाव असतात. जगात काहीही गोड नाही. तर तुम्ही मला सिद्ध करून दाखवा गोड काय. वृत्तीने ठरवलेली गोष्ट असते. जे तुम्हाला प्रपंच गोड आहे का? नाही. आणि जर गोड असता प्रपंच कसा आहे बघ? कडू. प्रपंच कडू. मग तुम्ही कडू एवढं रात्र दिवस खूप माग लागला त्याच्या. आपल्याला प्रपंच कसा आहे? गोड. आणि तो कर्माला कसा आहे? कडू. आपल्याला परमार्थ कसा आहे? गोड. बरोबर आहे का? नाही 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 नाही. आपल्याला परमार्थ कडू आणि संताला परमार्थ कसा आहे? अरे म्हणजे नेमका आपल्याला प्रपंच गोड लागतो, त्यांना कडू लागतो. म्हणजे प्रपंच कडू का गोड? मधुरता आणि कटुता ही तुम्ही ठरवली का वस्तूत आहे? ती आपण ठरवतो. ती गोड आणि कडू वस्तू ती गोडी गोड काय म्हणतो? मधुरता आणि कटुता ही वस्तूत नसतेच. ती आपण ठरवली असते. जगात कोणती वस्तू कधी कोण गोड जन्माला आलं नाही. जगात कुरूपता आहे म्हणून सुंदरतेचं महत्व सांगायला लागलात तुम्ही. जगात सुंदरता म्हणून काय आली जन्म? आज सुंदरता कुरूपतेने सुंदरतेचं ती गोष्ट सिद्ध झाली. कटुतेने मधुरता, मधुरतेने कटुता. लोखंडाने सोनं, सोन्याने दिवसाने रात्रन दिवस. असा प्रकार सापेक्ष भाव आहे तो. मुद्दा संपवतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काय? गोड परमार्थ लागे कडू. विषय विषयाचा पडे पाडू. गोड परमार्थ लागे कडू आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला का? घरात नाथ महाराज म्हणतात भजन गुळ तो मज कडू झाला. विषय लिंब बहु गोडी आला. भजन गुळ तो मज कडू झाला. वित्त हानीचा गळा झेंडू आला. वर्गाने अशुद्ध असताच्या निगता ती गरळा. लोभ संपा डंकला करू काय? मग आता जर एखाद्याला सर्प चावला तर लिंबात मला गोड लागतो ना. दूध कसं आहे? गोड आहे. पण ताप ना तरी जोरे बिटळले मुख. आता जेवढी काय म्हणतो तो दूध झाला. अरे मग दूध कडू का गोड? पुढे सिद्ध होतंय. दूध कडू ना गोड आपण सिद्ध नाही करू शकत. मग जसे सूर्य उदय झाल्यानंतर सर्वांना सूर्य
प्रकाशमान दिसतो की नाही. साखर तिचं स्वरूप गोड आहे, सर्वांना साखर गोडच लागते की नाही, दिसते गोड सगळ्यांना. मग तसं आहे का पारमार्थाची गोष्ट नाही, काय न कडून न काय, त्याचं स्वरूपच नाही ना ते. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात असं तो भगवान नामाची गोडी असते, तर भगवान नाम घेतलं तर आपल्याला गोडी येते पुढे. मग महाराज म्हणतात किती नामस्मरण घेतलं तर अमृता होईल, अमृता होईल गोड नाम तुझे देवा. जिवे गोड तीन अक्षराचं रतन, जिथं अमृत फिक होतंय गोड तुझे 100 प्रमाणे. म्हणून त्याचा पार भोगा झाला, 2-4 गाठे फाटले, पण आमच्या तोंडात काय गोडी निर्माण झालेली नाही. का झालं असं? हे त्याचं कारण फक्त चवीने चरवण केलेलं नाही आणि म्हणून त्यातल्या ब्रह्मरसाची निष्पत्ती झाली नाही. आता उदाहरण तुम्हाला सांगितलं, अन्न किती खाल्लं चव नाही, चावून 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 चरवण झालं, चरवणीतून चावून चावून चव, चावून चावून चरवण होतं, चरवणीतून चव होते आणि चवीतून आनंद होतो. नामाचं तसंच आहे. शुद्ध भावने शुद्ध मने नामस्मरण करून करून ज्या दिवशी ब्रह्माची निष्पत्ती होते, मग त्या दिवशी नाम गोड लागतं आणि मग त्या दिवशी रचना पुन्हा पुन्हा मागते. असा हरिनामाचा काना शुद्ध रचने शुद्ध भावी जर घेतला, तो का म्हणे गोड लागे आणि तो मागे रचना. मोठा विषय तो, पण वेळ संपली म्हणजे असो तो भाग. हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने विठोबा.